नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू द डे 2 ऑफ अवर व्हीएलएस. काल आपण व्हीएलएसआयची बेसिक समजून घेतली आहे. चिप्स म्हणजे काय, डिझाईन फ्लो काय आहे आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत. पण आजचा सेशन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आज आपण इंडस्ट्रीपासून तर प्रॅक्टिकल जर्नीकडे जाणार आहोत. बिफोर मुव्हिंग फॉरवर्ड, लेट्स क्विक रिवाइज व्हॉट वी लर्न यस्टरडे. 3 मेन गोष्टी समजून घेतल्या. चिप्स म्हणजे काय, व्हीएलएसआय डिझाईन फ्लो, करिअर ऑपॉर्च्युनिटीज. मोबाईलमध्ये चिप्स असतो का? एस, एक्झॅक्टली एक्झॅक्टली. म्हणजे व्हीएलएसआय एव्हरीवेअर. लाईक पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण हे समजतो पण आपल्याला हे एक्झॅक्टली अप्लाय करता येत नाही. लाईक वी आर हॅव्हिंग नॉलेज बट वी डोंट नो हाऊ टू अप्लाय दिस नॉलेज. सो काय आहे बघा, स्टुडंट्स ट्युटोरियल बघतात, नोट्स बनवतात, प्रॅक्टिकल करून करत नाहीत, आणि याचा रिझल्ट काय राहते की त्यांना प्रोजेक्ट जमत नाहीत, त्यांचा कॉन्फिडन्स कमी राहतो, स्किल्स डेव्हलप्स होत नाहीत, त्यामुळे करिअर स्टक होतो. लर्निंग विदाउट इम्प्लिमेंटिंग इज अ युजलेस. म्हणूनच तुमच्यातल्या बऱ्याचशा जणांना अशी फिलिंग येते. फिलिंग लाईक दिस. आर यू फिलिंग लाईक दिस? तुमच्यातल्या किती जणांना असं वाटते की मला स्टार्ट कुठून करायचं कळत नाही, टू मेनी रिसोर्सेस आहेत, कोडिंगची भीती वाटते? डोंट वरी, तुम्ही एकटे नाही आहात. कारण आणि यामागचं कारण आहे की एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी. आपण एक्सपेक्ट करतो की इझी जॉब आहे, हाय पॅकेज आहे, फास्ट सक्सेस आहे, स्किल्स लागतात, प्रॅक्टिस लागतो, कन्सिस्टन्सी लागते. दिस इज अबाउट रियालिटी. इन रियालिटी वी हॅव टू बी स्किल्ड पर्सन, वी हॅव टू प्रॅक्टिस एव्हरीथिंग, कन्सिस्टन्सी इज मस्ट रिक्वायर. आणि जिममध्ये एका दिवसात जाऊन बॉडी बनत नाही. सो देअर ऑल्सो रिक्वायर कन्सिस्टन्सी. इन व्हीएलएसआय कन्सिस्टन्सी इज रिक्वायर ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. ट्रान्झिशन लाईक व्हॉट? आता तुम्ही आता तुम्हाला एक मी इंडस्ट्री सिक्रेट सांगतो. इंडस्ट्री सिक्रेट कुठलं की कंपनीज तुमचे मार्क्स बघत नाहीत, कंपनीज बघतात तुमच्या स्किल्स. ते चेक कोडिंग ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग आहात का तुम्ही, प्रोजेक्ट्स चेक करतात, रेझ्युमे स्ट्रॉंग असेल तरच इंटरव्ह्यू कॉल येतो. मग आता नेक्स्ट क्वेश्चन हा आहे की स्किल्स कुठं बिल्ड करायच्या. सी, व्ही-एल-एस-आयमध्ये 3 मेजर डोमेन आहेत. फर्स्ट आहे फ्रंट एंड, सेकंड आहे बॅक एंड, अँड थर्ड आहे व्हेरिफिकेशन. बिगिनरसाठी फ्रंट एंड प्लस व्हेरिफिकेशन बेस्ट आहे. पण फ्रंट एंड समजून घ्यायचं असेल तर आर्टेल समजून घ्यावंच लागेल. लेट्स सी फर्स्ट डीप अंडरस्टँडिंग ऑफ आरटीएल. आरटीएल म्हणजे काय? आरटीएल स्टँड्स फॉर रजिस्टर ट्रान्सफर लेवल. रजिस्टर डेटा स्टोअर करते, डेटा ब्लॉक्समध्ये मूव्ह होतो, क्लॉक कंट्रोल करतो. हेच हार्डवेअर डिझाईनचं बेस आहे. हे व्हिज्युअली समजण्यासाठी एक डायग्राम्स बघूया. Input, register, first input, then after register, then after logic, then after register, and after at the end output. Let's see step by step. फर्स्ट इनपुट येते, देन रजिस्टर्समध्ये स्टोअर होतो, देन लॉजिक अप्लाय करतो, देन आउटपुट मिळते. हेच चिप इंटरनली करतात. हा फ्लो इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण कोणती लँग्वेज यूज करतो? डू यू हॅव एनी आयडिया अबाउट दॅट? फॉर डिझायनिंग these फ्लो विच लँग्वेज? सॉफ्टवेअर सिक्वेन्शियल असतं आणि हार्डवेअर पॅरलल असतं. व्हेरिलॉग वापरून आपण हार्डवेअर डिझाईन करतो. यू आर नॉट रायटिंग कोड, यू आर डिझायनिंग हार्डवेअर. चला आता आपण एक छोटासा कोड एक्झाम्पल बघूया.
या कोडमध्ये लेट्स सी वन इंटरॅक्टिव्ह कोड हिअर. या कोडमध्ये इनपुट्स डिफाईन आहेत, लॉजिक लिहिलं आहे आणि आउटपुटसुद्धा मिळत आहे. सो एक्झाम्पल लाईक व्हॉट अँड गेट अँड रिअल हार्डवेअरसुद्धा तयार होतात. पण कोड लिहून काम संपत नाही. तो चिप कसा बनतो हे बघू. सी रिअल फ्लो फ्रॉम कोड टू सिलिकॉन. लाईक फ्रॉम कोड, नंतर येते सिम्युलेशन, नंतर येते सिंथेसिस, नंतर येते लेआउट्स, नंतर येते चिप्स. एक फ्रॉम हा लॅपटॉप टू रिअल सिलिकॉन या प्रोसेसमध्ये सिम्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सी सिम्युलेशनमध्ये काय होते की कोड रन करतो, वेवफॉर्म्स चेक करतो, एरर फिक्स करतो अँड विदाउट व्हेरिफिकेशन चिप्स विल मे समटाइम गोज टू फेल. लाईक व्हॉट विल हॅपन हिअर, on your screen you are able to see one waveform. Like same thing we will do here. So first of all we will check the code is running or not, then we will check waveform. आपण नंतर waveform चेक करतो, नंतर एरर फिक्स करतो आणि विदाउट व्हेरिफिकेशन चिप्स कधी कधी फेल पण जाऊ शकतात. लाईक आणि हे सगळं करण्यासाठी टूल्स लागतात. सो कुठकुठल्या आपल्याकडे डिफरंट टूल वापरले जातात. लाईक डिझाईनसाठी वेगळं राहते, सिम्युलेशनसाठी वेगळा राहतो, आणखी व्हेरिफिकेशनसाठी वेगळा राहते, फिजिकल डिझाईनसाठी वेगळा राहते. सो चला स्पेसिफिकेशन लाईक टूल्स यूज इन अ VLSI इंडस्ट्री. डिफरंट टूल्स वापरले जातात. एक डिझाईनसाठी वेगळा आहे, सिम्युलेशनसाठी वेगळा आहे, व्हेरिफिकेशनसाठी वेगळा टूल आहे, फिजिकल डिझाईन साठी सुद्धा वेगळा आहे. चला स्पेसिफिक टूल बघूया. लाईक फ्रंट एंड टूल्स इन VLSI. फ्रंट एंड टूल्समध्ये लाईक झायलिंक्स, विवाडो, मॉडेल सिम आणि GTK वेव. लाईक स्टुडंटसाठी ह्या सर्व टूल्स बेस्ट आहेत. लाईक आणि बॅकएंडमध्ये वेगळे टूल्स वापरले जातात. बॅकएंडचे टूल्स म्हटले तर कॅडन्स, इनोवास, सिनॉप्सिस, ICC2 अँड these are the इंडस्ट्री लेवल टूल्स. लाईक व्हेरिफिकेशनसाठी टूल्स वेगळे वापरले जातात. आता व्हेरिफिकेशनसाठी वेगळेच टूल्स आहेत. लाईक ते कोस्टा सिम्स आहे, सिनॉप्सिस आहे, कॅडन्स आहे, झायलिंक्स आहे. बट स्टुडंटला तुम्ही ॲज अ स्टुडंट कुठून स्टार्ट करू शकाल. सो वी हॅव सम सी स्टुडंट म्हणून कुठून स्टार्ट करायचं. त्याच्यासाठी स्टुडंटसाठी काही फ्री टूल्स आहेत. टू शो युअर वर्क व्हेर यू विल शो युअर वर्क. लाईक त्याच्यासाठी तुम्हाला गिटअपवर तुमचे तुम्ही जे पण काही शिकत आहे तिथं अपलोड करा. स्वतःचा पोर्टफोलिओ वेबसाईट बनवा आणि शेअर दॅट थिंग्स विथ युअर रिक्रुटर्स दॅट आर कनेक्टेड विथ यू ऑन लिंक्डइन. आणि व्हिजिबिलिटी लाईक म्हणजे जेवढी जास्त तुम्ही व्हिजिबल असाल तेवढी जास्त तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जास्त राहतील. मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो. लाईक मी सुद्धा तुमच्यासारखं कन्फ्यूज होतो आणि स्टेप बाय स्टेप शिकलो. सध्या पण शिकतच आहे, प्रोजेक्ट्स केले आणि म्हणजे आता इथे तुमच्यासाठी एक ॲज अ गाईड म्हणून उभं आहे. लाईक या जर्नीमध्ये प्रोजेक्ट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि प्रोजेक्ट्स म्हटलं म्हणजे तर की प्रोजेक्ट्समध्ये जसं ते UART आहे, युनिव्हर्सल असिंक्रोनस रिसिव्हर ट्रान्समीटर, लाईक हॅव्हिंग 2 पिन्स लाईक TX सेंड्स अँड RX रिसिव्हर. रिअल डिव्हाइसमध्ये आपण हा यूज करतो. म्हणून प्रोजेक्ट्स इतकी इम्पॉर्टंट आहेत की लाईक
प्रोजेक्ट असले तर तुमचा रिझ्युमे एकदम स्ट्रॉंग राहील, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी लाईक इंटरव्ह्यू डिस्कशन इझिली करू शकाल आणि तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो बूस्ट राहील. रिक्रुटर्स काय बघतो ते समजून घेऊया. व्हॉट रिक्रुटर्स विल सी. First of all, recruiters will see your skills, your understanding projects, and also it marks secondary. म्हणूनच क्लिअर रोडमॅप फॉलो करा. In clear roadmap, what you have to learn, you have to start learning digital electronics, Verilog. You have to just तुम्हाला प्रोजेक्ट्स बनवायचे आहेत काय, नंतर की ॲडव्हान्स प्रोजेक्ट्स बनवायचे आहेत आणि व्हेरिफिकेशनचं बेसिक्स शिकायचं आहे. हा रोडमॅप फॉलो करण्यासाठी प्लान पाहिजे. प्लान म्हणजे काय, प्लान हा आहे की तुम्ही वीक वाईज लर्निंग करू शकता. डेली रुटीन इक्वली इम्पॉर्टंट आहे. लाईक डेली रुटीन हा तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. लाईक तुम्ही वीक वाईज प्लान करा. नंतर की डेली रुटीनमध्ये तुम्ही काय करू शकाल. डेली तुम्ही एक आर लर्निंग, एक आर कोडिंग, पण काही मिस्टेक अवॉइड करायला हवात तुम्ही. म्हणजे मोस्ट ऑफ द काही मिस्टेक स्टुडंट्स आहेत तुम्हाला जे मोस्ट ऑफ दी अवॉइड करायला have addiction of tutorials. Fear of errors is also there, and one thing is there, you have to be consistent. तुम्हाला कन्सिस्टंट राहणं फार महत्त्वाचं आहे. ट्युटोरियल्स ॲडिक्शन नसायला पाहिजे, फिअर ऑफ एरर्स नसायला पाहिजे. जेवढे जे एरर येतील तेवढे धीरे धीरे होतील. म्हणजे जेवढं जास्त एरर येतील तेवढे जास्त एरर तुम्हाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि नो रिव्हिजन. रिव्हिजन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. मीन्स सध्या नवीन टॉपिक्स आहेत, तुम्हाला रिव्हिजन तुम्ही जेवढं जास्त कराल तेवढा तुम्हाला गोष्टी तुमच्या माइंडमध्ये क्लिअर राहतील. आणि नो कन्सिस्टन्सी नसली तर नथिंग इज पॉसिबल. सो कन्सिस्टंट राहा. आणि आता आपण फ्युचरबद्दल बोलूया. लाईक व्हॉट एक्झॅक्टली फ्युचर इज हिअर. फ्युचर स्कोप काय आहे. एक ए आय आहे, चिप्सच्या डिमांड आहेत आणि इंडियाची ग्रोथसुद्धा होत आहे. रिसेंटली काल 31st एक फॅबची इनोग्रेशन स्टार्ट झालं आहे. आणि काय आहे, इंडस्ट्री कशी आहे आणि करिअर कसं बनवायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉलेज घेणे इझी आहे पण ॲक्शन घेणे कठीण आहे. इथून बाहेर गेल्यावर दोन प्रकारचे स्टुडंट असतील. एक म्हणेल की स्टुडंट सेशन मस्त होता आणि विसरून जातील, आणि दुसरा म्हणेल की आजपासून स्टार्ट करतील आणि ते त्यांचे करिअर बनवतील. क्वेश्चन इज लाईक तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे. लाईक आय हॅव वन क्वेश्चन, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे. तुम्ही म्हणजे इथून स्टार्ट करसाल की सेशन विसरून जासाल. आणि आजपासून 1 तास लर्निंग आणि 1 तास कोडिंग, नो एक्सक्यूज. कारण कन्सिस्टन्सी बीट्स टॅलेंट. लाईक कन्सिस्टन्स असाल तरच तुम्ही टॅलेंटला बीट करू शकाल. आणि लाईक तुम्ही सुरू केलं तर इंडस्ट्री तुम्हाला थांबवू शकणार नाहीत.